चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सगळ्या भारतामध्ये साजरा होतोय। 15 ऑगस्ट 1947ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950ला या देशाची घटना तयार झाली। त्या घटनेचा उत्सव सगळ्या देशभर साजरा होत असताना आज भोगावती परिसरामध्ये भोगावती शिक्षण परिसरातल्या शिक्षण मंडळाच्या घटनेचा साधारणतः या ठिकाणी चिरफाड केली जात आहे। कसा योगायोग आहे बघा। तुम्हाला सांगतोय का 395 कलमं असणारी 4 परिशिष्टाची 389 सदस्यांना घेऊन 9 डिसेंबर 1946ला या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ही घटना तयार करण्यासाठी बाबासाहेबांना लागले। 11 बैठका 165 दिवस घटनेचं काम चाललं। घटनेच्या मसुद्यावरती 114 दिवस चर्चा झाली। 6,63,96,729 रुपये या देशाची घटना तयार करण्यासाठी बाबासाहेबांना खर्च आला। त्यावेळेला 7,735 सूचना जनतेकडून घटनेवरती आल्या आणि 2473 सूचनावरती लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि भारताची घटना अस्तित्वामध्ये आली। त्या घटनेचा हा लोकोत्सव आज संपूर्ण देशभर साजरा केला जातोय। हे एवढ्यासाठी वाचलं, या देशाची घटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आणि जवळजवळ 13 वर्ष कोथळीचे के.बी. पाटील साहेब, 7 वर्ष ए.डी. चौगले साहेब आणि 8 वर्ष जयसिंगराव असा 28 वर्षाचा कारभार गेला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची घटना तयार करण्यासाठी। बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा सगळे या परिसरातले नेते महानेते आहेत असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटते। कीव वाटते। जवळजवळ 34 वर्ष त्या कॉलेजमध्ये मी प्राध्यापकी केली। 5 वर्ष त्या कॉलेजमध्ये मी शिक्षणासाठी घातले। 39 वर्षाच्या माझ्या भावना त्या वास्तूच्या भोवती अशा कुठेतरी घुटमळत आहेत। मी अतृप्त आत्मा नाही, पण जिथं मी शिकलो, जिथं मी वाढलो, जिथं मी नोकरी केली, ती साधारणतः वास्तू हे माझं ज्ञानमंदिर आहे। या परिसरातल्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्यासाठी, या परिसरातले भगीरथ नेते आदरणीय कैलासवासी स्वर्गीय दादासाहेब पाटील कवलवकर, त्यांच्या बरोबरीनं असणारे के.ए. पाटील साहेब आहेत, गोविंदरावजी कलिकते साहेब आहेत, आपले तारळ्याचे शंकरराव पाटील, सकाराम बाबाजी पाटलांचे चिरंजीव, ही सगळी जी बुजुर्ग मंडळी होती, या मंडळीने 1971ला केवळ 78 विद्यार्थी संख्येवरती हे महाविद्यालय सुरू केलं आणि जवळजवळ मी तिथं काम करत असताना 6,000च्या आसपास विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी काम करत होती, नांदत होती, शिकत होती। आज तेच कॉलेज केवळ 2,500 विद्यार्थी संख्येवरती आलंय। म्हणजे एवढी मोठी संस्था मोडण्याचं काम या परिसरामध्ये जर होत असेल तर माझ्यातला एक शेतकरी चळवळीतला नेता कदापि गप्प बसू शकत नाही। म्हणून आदरणीय स्वर्गीय नेते पी.एन. पाटील साहेब, आदरणीय संपतराव पवार पाटील, या शिक्षण संस्थेमध्ये ज्यांचा प्रवेश झाला आणि ही शिक्षण संस्थाच मोडली ते माझे मित्र ए.वाय. पाटील, या सगळ्यांना मी विनंती केली की भोगावती कारखान्यावरती तुम्ही राजकारणाचा अड्डा जरूर करा, पण हे शिक्षण प्रसारक मंडळ एवढं राजकारणाच्या खडकावर तुम्ही आपटू नका। जनार्दन पाटील या ठिकाणी बसलेले आहेत, विलास पाटील आहेत, चळवळीतले माझे छोटे मोठे सहकारी आहेत। जवळजवळ 2 वर्ष या सगळ्यांच्या मिनतवाऱ्या केल्या आणि एकदा ते शिक्षण प्रसारक मंडळ बिनविरोध करायचा निर्णय घेतला। धैर्यशील पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। ते म्हणत होते की एक वेळ रेडा धार देईल, पण या परिसरामध्ये शिक्षण प्रसारकाची निवडणूक बिनविरोध होणार नाही। पण आम्ही ज्ञानेश्वराचे वंशज आहे, लक्षात घ्या, रेड्याची धार सुद्धा आम्ही काढली आणि ही शिक्षण संस्था आम्ही बिनविरोध केली। बिनविरोध केल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्याची घटना दुरुस्ती करायची हे ठरलेलं होतं। तशा पॅम्पलेट वाचलेल्या होत्या, तशी भाषणं गावागावात केलेली होती। 6 महिन्यानंतर विश्वस्तांचा विनंती अर्ज असा
सर्वपक्षीय लोक आम्ही बसलोय, आमचा कार्यकाल एवढा आम्हाला पूर्ण करू द्या. जवळजवळ 10-20 बैठका त्या सुकाणू समितीचा मीच प्रमुख होतो. उदय पाटील कौलवकरांच्या भोगावतीवरल्या ऑफिसमध्ये 10 बैठका झाल्या. भोगावती महाविद्यालयामध्ये जवळजवळ या सुकाणू समितीच्या 10-20 बैठका झाल्या. 5 वर्ष होण्या अगोदर त्याची घटना दुरुस्ती सगळी केली, घटनेची सगळी कलमं घातली, सर्वपक्षीय लोकांच्या समोर ती वाचून दाखवली आणि आता ही घटना साधारणतः सादर करायची. काय जयसिंगरावांच्या कानात येवाय पाटलांनी तुतारी फुंकली काही कळलं नाही. जयसिंगरावांनी काय ती घटना दुरुस्ती केली नाही आणि मग पट्टीचे शिकारी जयसिंगराव ते तर तुम्हाला पट्टीचे शिकारी या अर्थानं की या कोर्टाच्या बाबतीमध्ये ह्या परिसरात असे कोर्टाचे तुम्हाला सांगतोय का काही आता आत्मे आहेत, त्या सगळ्यांची नावं मी घेत नाही, कारण कारखान्याचे जवळजवळ तुम्हाला सांगतोय का करोडो रुपये आणि भोगावती महाविद्यालय एवढी इमारत उभी राहील एवढे पैसे त्या कोर्टाच्या साधारणतः दरवाजामध्ये या माणसाने घातले. तेवढे पैसे फक्त तुमच्या घामातले शेती मातीतले घातले असते तर तुम्हाला त्याचं मोल कळलं असतं. लाज वाटायला पाहिजे या परिसरामध्ये सामाजिक काम करत असताना आम्हाला. अरे 28 लाख रुपये त्या काळातले ऑन मनीचे साखरेतून मिळाले दादासाहेब पाटील कौलवकरांनी तिकडं सुपूर्द केले आणि पुंगावकरांच्या नेतृत्वाखाली ती महाविद्यालयाची टुमदार इमारत त्या ठिकाणी बांधली गेली. लक्षात घ्या. मला वाटतंय आताच्या एखाद्या नेत्याला असं जर काही घबाड मिळालं असतं तर ते समाजासाठी खर्ची गेलं असतं असं मला कदापि वाटत नाही. म्हणून दादासाहेब पाटील कौलवकरांचं नाव या पॅनेलला भावानोद दिलेलं आहे. तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे की निदान त्या नावाला तरी कुठंतरी बट्टा लागणार नाही असं काम त्यांचे नातू धैर्यशील पाटील करतील. चुकले तर मला वाटतंय त्यांचा कान धरण्याचा वयाचा अधिकार मला निश्चितपणानं भावानो आहे. कारण ज्या शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिकलो वाढलो ती शिक्षण संस्था टिकावी यासाठी जे काही प्रयत्न त्यावेळेला केले इतके केले की वीट आला तुम्हाला सांगतोय का या लोकांच्या वृत्ती प्रवृत्तीचा. अरे आणि किती करायचं, तुम्हाला सगळ्यांना एकत्र बसवतोय, आम्ही म्हणतोय की हे एकदा बिनविरोध करूया, सभासदांच्या मालकीचं करूया, पण तोंडावरती गुळमाट सोद्यासारखं ही माणसं गोड बोलत राहिली. आणि तुम्हाला खरंच सांगतोय का की येवाय पाटील साहेब तुमचीच भूमिका या शिक्षण संस्थेच्या नाशाला कारणीभूत ठरली. येवाय पाटील माझे चांगले मित्र आहेत, लक्षात घ्या. तुमच्या हातामध्ये सूत्र दिलेली होती, तुमचा चेअरमन केलेला होता, जबाबदारी तुमची होती. मी पदोपदी समजून घेत होतो. तुमच्या घरावरती मोर्चा काढणार म्हणल्यानंतर भोगावती कारखान्याच्या ऑफिसवरती तुम्ही आकांडतांडव येवाय साहेब केलं. विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती होत्या म्हणून तुम्हाला नामोहरम करायचं नाही म्हणून त्यावेळेला तो मोर्चा सुद्धा मागं घेतला. पण येवाय साहेब तुम्ही जबाबदारी नाकारलेली आहे. आणि मग मला काँग्रेसच्या लोकांना एक प्रस्ताव टाकायचा आहे की असं केलेल्या येवाय पाटलांना तुमच्याबरोबर घेण्यामध्ये तुमचा हेतू दुसरा कोणता सांगा. या परिसरामध्ये शेका पक्षाचं बी ठेवणार नाही म्हटलेल्या लोकांना शेका पक्षानं त्यांच्या सोबत का जायचं याची साधारणतः शेका पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा माझ्यासमोर उघड मांडणी करायला हरकत नाही. अरे आम्ही आता 64-65 वर्षाच्या उंबरठ्यावरती उभे आहोत. या परिसरातल्या प्रत्येक नेत्याची नस माहीत आहे. येवाय पाटील साहेब हे बोलत असताना 34 वर्ष त्या ठिकाणी काम केलंय. इथं गोंदूमामा चौले आहेत, विलास पाटील आहेत, माझा विद्यार्थी मित्र बबन पाटील आहे. 5 रुपयाचं वाईट कामाचं व्हाउचर जर जालंधर पाटीलचं दाखवलं तर उद्या तुम्हाला सांगतोय का या निवडणुकीतून माघार घेईन आणि उद्यापासून जीप चालवणार नाही. एवढी तत्व पाळून त्या कॉलेजमध्ये भावानो आम्ही काम केलंय. तरीसुद्धा जयसिंगरावांनी आरोप केले जालंधर पाटीलनी काम केलं नाही. आता बबन पाटील तुम्हीच सांगा, निवास पाटील तुम्हीच सांगा, तुम्हीच माझ्या हाताखाली शिकलाय. जयसिंगराव बोलतोय ते खरं आहे का जालंधर पाटीलनं त्या ठिकाणी काम केलेलं आजही चिरंतन आहे. अरे 87-88ला नटसम्राट नाटक ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं आजही भेटला तर माझा उल्लेख करेल. सर तुमचा साक्षीदार अजून आठवतोय, तुमचा नटसम्राट आम्हाला आठवतोय. अरे काल आला जयसिंगराव इथं आणि आमची उंची मोजायला लागलात, हे कदापि मान्य करणार नाही. पण जयसिंगराव तुमचं सुद्धा काही चुकलं नाहीच.
कारण तुमचे नेते तुमच्या कानात फुकत होते आणि तुम्हाला तशा पद्धतीनं तजवीज करावी लागत होती. पण एक मात्र उत्तर जयसिंगराव तुम्ही मला द्या की आज सुद्धा तुम्ही कोर्टात आहात. काल हे लोक सगळे मुंबईमध्ये होते ही निवडणूक बंद पाडावी आणि तेच लोक जर तुम्हाला परत शिक्षण प्रसारकमध्ये जर पाहिजे असतील तर या परिसरातल्या 28,000 सभासदांच्या पायावरती डोकं टेकवून तुमचं भविष्य घड्यावर तुम्हालाच लकलाभ हे सांगायला सुद्धा मी कदापि कचरणार नाही. अरे तुम्हालाच दिलं ना, आम्ही कुणाला दिलं? तुम्हाला दिलं. मेजॉरिटी कुणाला दिली? तुम्हाला दिली. या वेळेला सुद्धा मी त्यांना सांगत होतो, अरे हे शिक्षण प्रसारक मंडळ या खडकावरती आपटू नका. तुम्हाला पाहिजे ना बिनविरोध करा. बिनविरोधचा मसुदा सुद्धा इथं पत्रकार साक्षीला आहेत. आमचे के न्यूजचे कृष्णा लाड आहेत, मला वाटतंय त्या ठिकाणी राजू पाटील आपले सकाळचे नाहीत. ही मंडळी तिथं होती. 7-6चा फॉर्म्युला निश्चित झाला. 7 सीटा त्यांना द्यायच्या. तुम्ही त्या ठिकाणी जायचं, तुम्ही मेजॉरिटी करून त्या ठिकाणी घटना दुरुस्ती करायची, ते कॉलेज चांगलं चालवायचं. आम्हाला 6 सीटा दिल्या. मी म्हटलं आम्हाला 5 द्या आणि धैर्यशील पाटलांच्या सकट सगळेजण तुम्ही काय असतील त्या 8 जागा घ्या आणि निर्विवादपणानं त्या ठिकाणी तुम्ही घटना दुरुस्ती करा. परत म्हणले तुम्ही 6चा स्वीकारलाय नव्हता. मी धैर्यशील पाटीलच्या मिनतवाऱ्या केल्या आणि धैर्यशीलला सांगितलं की साहेब एवढ्या वेळ माझा ऐका, तुम्हाला 2 जागा घ्या. ती एकच द्यायला धैर्यशील साहेब तयार होती, मला हे सगळं माहिती आहे. 2 जागा तुम्हाला घ्या. 4 जागामध्ये 2 जागा हंबीरराव म्हणाले आमचा देशव्यापी पक्ष. नाताजीराव तुमचा देशव्यापी आहे, ह्या देशातला एकही माणूस अमान्य करत नाही, पण 35 वर्ष या परिसरामध्ये संघर्ष करणारी आम्ही माणसं देशव्यापी पक्षाला 2 जागा घ्या. हंबीरराव पाटलांच्याकडे 2 लक्षात घ्या, आमदार, 1 मंत्री आणि 1 आमदार. चंद्रदीप नरके साहेब तुम्हाला 1 घ्या आणि मंत्री आबिटकर साहेबांना 1 द्या. संघर्ष करणाऱ्या चळवळीला इथं जागा नको, पण तुम्ही हे बिनविरोधपणानं मिटवा. हा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला, लक्षात घ्या. कारण प्रत्येक वेळेला मोठं मन जर कुणी करायचं तर ते जलंधर पाटलांनी करायचं, जनार्दन पाटीलनी करायचं आणि सत्तेची फळं तुम्हाला चाकायला द्यायची. पण इथं मात्र तुम्ही राजकारण आणू नका. कुठं माशी शिकली काही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी प्रस्ताव वेगळेच आले. त्या 6 मध्ये आदरणीय सरापले साहेबांना घ्या, आदरणीय डोंगळे साहेबांना घ्या. म्हणजे यांचे प्रस्ताव कसे तुम्हाला सांगू का? शिकार करायचे 4 फरी आम्हाला आणि उंडगीच्या व आतडी कोतळा घ्या तुम्हाला. पण आम्ही आतडी कोतळ्यावर जगणारी पाटलं नाही. अरे 1 तरी फरं द्या, 3 तुम्ही खावा हो. आणि 3 फऱ्याचा आतडी कोतळा तुमच्याकडे घ्या आणि 1 फऱ्याला येणारा आतडी कोतळा आणि अरुण रक्तीमुंडी काय असेल ते गुडाळ आणि तारळकरांच्याकडे जाऊ दे म्हणलं. ह्यो सुद्धा तुम्हाला सांगतोय का प्रस्ताव या माणसाने मान्य केला नाही आणि ही शेवटी निवडणूक या लोकांनी आमच्यावरती लादली. आता लादल्यानंतर सुद्धा मी म्हणत होतो मी गड्यावं त्याच्यामध्ये नाही. धैर्यशील पाटील साहेब तुम्ही पाहिजे. अहो मी सोसणार नाही म्हटलं, उद्याच्या काळात तुम्हाला मी नको म्हटलं, तुम्हाला ते ऐकायला तयार नाहीत. एवढा संघर्ष तुम्ही केलाय, तुम्ही या. आम्ही दुसरी सीट देत होतो पण शेवटी अगदी दांडगाव्यानं ती माझ्या गळ्यात घातली. आता जबाबदारी वाढली, बाहेर राहून मिनतवाऱ्या करत होतो, आता आत निघालोय. एवढंच सांगतो, लक्षात घ्या की या कार्यकालामध्ये फार नाही, धैर्यशील साहेबांच्या साक्षीनं सांगतो, 1 वर्षाच्या आत धैर्यशील साहेब ही घटना दुरुस्ती करा आणि 4 ते 4.25 वर्षाचा कार्यकाल मिळेल कारखान्याच्या निवडणुकीला. त्या निवडणुकीबरोबर त्याची निवडणूक लावून ह्या समाजाला ती आपण बहाल करूया. धैर्यशील पाटील साहेब प्रचार सभा मला मान्य आहे का? हे मान्य आहे म्हणतायत. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना बघा, त्यांची मान हलवली या. देऊया भावानो, लक्षात घ्या. कारण आमची काही अपेक्षा नाही. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो, घटना दुरुस्तीचा सगळा मसुदा तयार केलेला आहे. सगळ्या या परिसरातल्या लोकांच्या समोर प्रत्येक कलम कलम वाचून दाखवलेला आहे. जयसिंगरावांच्या ऑफिसवरती 5-6 वेळा बसवून प्रत्येक शब्दाचा कीस काढून ती घटना तयार केली आहे. तेवढी फक्त एकदा जनरल सभेला धैर्यशील साहेब वाचून दाखवूया, सगळ्यांची मान्यता घेऊया. कष्ट घेऊ नका, खूप कष्ट घेऊन ती तयार केली आहे. त्यात कुठे एखादा शब्द तुम्हाला खटकत असेल तर तो साधारणतः बदलूया आणि ती घटना दुरुस्ती करून या लोकांच्या साथीनं ते साधारणतः त्यांना देऊन टाकूया. आता तुम्हाला सांगतोय का, मगाशी सुनील आप्पांनी श्रीकृष्णाचं उदाहरण दिलं. महाभारतात एकच श्रीकृष्ण होता, लक्षात घ्या. आमच्या बाजूला एक श्रीकृष्ण आहे, त्यामुळं आमचा विजय निश्चितपणानं आहे, लक्षात घ्या. किसन चौगलेंनी हे सगळं घडवलेलं आहे.
आम्ही श्रीकृष्ण 5 फक्त गावं मागत होते, आम्ही 5 सीटा मागत होतो. कशी साधारणतः संदर्भ जुळतायत बघा. त्यामुळं आमचा विजय मला निश्चितपणा नाही, सातत्यानं महाभारतातल्या विकर्णाची भूमिका भावानो आम्ही घेत आलो, पण आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं नाही. यांची एवढीच अपेक्षा, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन तुम्हाला देणार नाही. आता एकच सांगतो, हे युद्ध अटळ आहे आणि या 13च्या 13 सीटा जिंकल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही धर्मयुद्ध खेळतोय भावानो, हे लक्षामध्ये घ्या. आमच्या मिशीला कधी खरकट लागलं नाही. मी संघर्षाच्या मैदानामध्ये लढणारा आणि लाट्या खाट्या खाणारा चळवळीतला एक कार्यकर्ता आहे. दात वाटेल तिथं खुपसणार नाही आणि एकदा खुपसले तर मोडले तरी बाहेर काढणार नाही. ही निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही भावांनो उभा राहिलोय. तुमचं जे भांडण आहे ना ते सत्तेच्या कासात बसण्यासाठी. अरे कास आटली, लक्षात घ्या. आता रक्त यायला लागलंय, आता तरी साधारणतः ती कास चोकायची थांबवा, कुठंतरी जागे व्हा. उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या राजकारण्यांचं पीक या भोगावती परिसरामध्ये वाढतंय भावानो. ते पीक फोडा, ते पीक जाळून टाका, लक्षात घ्या. आणि धर्मयुद्ध खेळणाऱ्या माणसांच्या पाठीमागं तुम्ही प्रामाणिकपणानं राहा आणि हे ज्ञान मंदिर टिकवा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आ आ आई येस. ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग. ग ग गोकुळ तू हा. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.